मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचं आमरण उपोषण 4 दिवसापासून सुरू आहे, पण अद्याप कोणताही तोडगा मात्र निघताना दिसत नाही। त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या 2 दिवसांपासून हाय व्होल्टेज बैठका सुरू आहेत। दरम्यान ज्यांच्याकडे कुणबी दाखले आहेत त्यांच्या ॲफिडेव्हिटवर नातेवाईकांना आरक्षण लागू करण्यासंदर्भात विचार सुरू असल्याचं सुद्धा बोललं जातं। पाहूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी आणखी आक्रमक भूमिका घेतली। जेवणापाठोपाठ आता त्यांनी पाण्याचाही त्याग केलाय। त्यामुळे आता राज्य सरकारची धावाधाव सुरू झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित वर्षा निवासस्थानी मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण चर्चा झाली। जरांगेंची मागणी आणि न्यायालयाच्या मागील निर्णयानुसार सरकारचा कल, विविध कायदेशीर विषय आणि पर्याय यावर व्यापक चर्चा। मराठा आरक्षणासाठी नवीन शासन निर्णय काढण्याच्या तयारीत। कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया सुलभ करणार। कुणबी प्रमाणपत्र धारकांच्या ॲफिडेव्हिटवर नातेवाईकांना आरक्षण लागू करण्यासंदर्भात विचार। कुणबी नोंदी पडताळणीसाठी तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर नवीन स्क्रुटिनी कमिटी स्थापन, नोंदी शोधण्याचा निर्णय। बैठकीमध्ये आम्ही सगळ्या लीगल ऑप्शन्सचा विचार केला। त्याच्यानंतर काही त्या ठिकाणी जे काही मार्ग काढता येतील ते मार्ग काढत असताना कायदेशीररित्या ते कोर्टात कसे टिकू शकतील या संदर्भातली काही चर्चा झालेली आहे। त्यातली काही माहिती अधिकची मागवलेली आहे। ती माहिती आल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही बसलो होतो आणि या संदर्भात एकदा जे काही मार्ग आपल्याला काढायचे आहेत हे जर कायदेशीर मार्ग काही जर त्यातनं शक्य असतील तर ते काढण्याची आमची मानसिकता आहे। आता शेवटी मान्य सर्वोच्च न्यायालयाचे काही निर्णय पुढे आलेले आहेत जे आम्ही आता वाचतोय की सरसकट आरक्षण देता येत नाही वगैरे, परंतु जी मुख्य मागणी विशेष करून मराठवाड्यातील जनतेच्या करता जे हैदराबाद गॅजेटियरची अंमलबजावणी संदर्भात उल्लेख केला आहे त्याचा एक साधारण मसुदा तयार केलेला आहे। तो कायद्याच्या कसोटीला उतरला पाहिजे म्हणून ॲडव्होकेट जनरलनी त्याचा अंतिम तो पाहावा अशी अपेक्षा आहे। मला वाटतं आज त्याच्या संदर्भातला प्रारूप तयार होईल अशी अपेक्षा आहे। मराठा समाजाला सरसगट आरक्षण द्या ही जरांगे पाटलांची मागणी आहे। मात्र मराठा बांधवांना सरसगट कुणबी संबोधण्यास न्यायालयाचा अडसर असल्याने पेच निर्माण झालाय। त्यामुळे सरकारनं सरसगट शब्द काढून कुणबी मराठाची पोटजात असल्याचा नवा GR काढावा असा पर्याय जरांगेंनी सुचवलाय। मराठ्यांना सरसगट कुणबी संबोधण्यास हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाचा नकार आहे। बाळासाहेब चव्हाण विरुद्ध जगन्नाथ होले प्रकरणात कोर्टाचा निकाल। 2003 मध्ये बाळासाहेब चव्हाणांचा कुणबी दाखला हायकोर्टाने रद्द ठरवला। हायकोर्टाच्या निर्णयाला चव्हाणांकडून सुप्रीम कोर्टात आव्हान। एप्रिल 2005 मध्ये सुप्रीम कोर्टाकडूनही हायकोर्टाचा निकाल कायम। कुणबी ही मराठा पोटजात हेच कायदा सांगतो। आरक्षणासाठी पात्र करायचे असेल तर पोटजात उपजात म्हणून घ्या। 58 लाख कुणबी नोंदी हा कायदेशीर पुरावा आहे। सातारा आणि हैदराबाद संस्थान गॅझेटियर ग्राह्य धरा। सरसगट म्हणायची गरज नाही। सर्वेक्षणामध्ये जेवढे काही ओबीसी आढळले त्यांना ओबीसी मध्ये घेतला गेला। आता जे लोक आढळले त्यांना घेतला गेला ओबीसी मध्ये। अजूनही सर्वेक्षण सुरू आहे आणि हे कंटिन्युअस प्रक्रिया आहे। जर ओबीसी समाजाचे त्या ठिकाणी एखादा व्यक्ती असेल आणि त्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळालं नसेल, ओबीसीचा न्याय मिळाला नसेल तर मिळेल, त्याच्याकरता सर्वेक्षण होईल। पण सरसकट हा जो शब्द आहे या शब्दाला सर्वच त्या ठिकाणी आमच्या भूमिकेचा त्या ठिकाणी विरोध आहे। खऱ्या अर्थाने सरसकट होऊच शकत नाही। तुम्हाला व्हॅलिड करायचं असेल, तुम्हाला ओबीसी आरक्षण द्यायचं असेल आणि तुमच्याकडे जर आधार असेल, महत्वाचे 4ही मुद्दे सांगितले कारण प्रश्न महत्वाचा होता म्हणून सांगितलं। व्हॅलिड करायला आणि तुम्हाला पोटजात उपजात म्हणून आत घ्यायला 2012च्या कायद्यानुसार 58 लाख नोंदीच्या शिंदे समितीच्या अहवालावरती मराठा आणि कुणबी पोटजात उपजात म्हणून आत घ्या। ज्याला घ्यायचं ते घेईन, ज्याला नाही घ्यायचं ते घेईल। सरसकट म्हणायची गरज नाही। सगळ्या मराठ्याने कुणबी करा असं कायद्यात नाही करता येईल। म्हणजे असं करता येईल की नोंद सापडी 99% मराठी कुणबी झाली, होऊ शकतात। पण एकही मराठा नोंदीशिवाय पुराव्याशिवाय कुणबी नाही करता येणार। कोर्टात जाऊन अडकवायचंय का? मी अगदी स्पष्टच सांगतो की जर 10% SCBC मध्ये, पूर्वीच्या EWS मध्ये सगळं होतं, काय नव्हतं सांगू तुम्हाला? पॉलिटिकल आरक्षण। सर आता सगळी जी चालली धडपड ती पॉलिटिकल आरक्षणासाठी चालली। चंद्रकांत पाटील लयच लांब जायला लागला हो आता। असा शब्द वापरला का त्यांनी?
तसा प्रश्न आहे. तेच म्हणलं प्रश्नात, कारण तो काय बोलतो महबारीक देणं असतं. तो तसा नाही बोलून जर अंगावर आलं त्याच्या, तर त्याला महाराष्ट्र सोडून द्या, पण दिल्लीत राहायची पंचायत होईल ह्या शब्दामुळे. एका राजकारणाचे शब्द बोलावेत, पण कोणचा शब्द बोलायचा आणि कोणचा नाही बोलायचा तो समाजाच्या अस्मितेचा असतो मराठ्याचा. मला माहीत होतं तो शब्द तो बोलणार नाही. तो जर बोलला ना त्याचा गेमच वाजवी. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी शनिवारी माजी न्यायमूर्ती शिंदे समिती जरांगे पाटलांच्या भेटीसाठी पोहोचली. यावेळी जरांगे पाटील आणि शिंदे समितीमध्ये तासभर खल झाला. पण मराठा कुणबी एकच असा GR काढल्याशिवाय माघार नाही अशी ठाम भूमिका जरांगे पाटलांनी घेतली. मात्र कुणबी दाखला व्यक्तीला मिळेल, सरसगट समाजाला नाही. सगळ्या मराठ्यांना कुणबी ठरवता येणार नाही असं माजी न्यायमूर्ती शिंदे समितीनं स्पष्ट केलंय. त्यामुळे अशा परिस्थितीत सरसगट हटवल्यास मार्ग निघू शकतो हा प्रश्न नव्याने उपस्थित झालाय. श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई.